हॅलो हाय एव्हरीवन, कशा आहात सगळे? स्वागत करते मी आपल्या सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर इन एसबी ट्युटोरियल्स. तर आज आपण पाहणार आहोत इंग्लिश क्लास 1 लेसन नंबर 4.8 अ जॉयफुल डे. अ जॉयफुल डे. जॉयफुल म्हणजेच काय? आनंदी. डे म्हणजेच काय? दिवस. अ जॉयफुल डे म्हणजेच आनंदी दिवस. खाली आपल्याला पिक्चर देण्यात आलेला आहे पहा. लुक अँड डिस्कस. पिक्चरला पहा म्हणलेला आहे. लुक म्हणजेच पहा, अँड डिस्कस म्हणजेच काय? चर्चा करा म्हणलेला आहे. तर आपण पहिला इथं मराठीत काय होईल ते आपण पाहून घेऊया. काय काय चर्चा करायची आहे पहा. पिक्चरमध्ये आपल्याला काय काय देण्यात आलेले आहे आपण ते समजून घेऊया. तर या पिक्चरमध्ये आपल्याला अनेक मुले दिसून येत आहेत. मेनी चिल्ड्रन्स दिसून येत आहेत. तर ते काय करत आहेत? त्या पार्कमध्ये काय करत आहेत? खेळत आहेत. हॅपीली काय करत आहेत? एन्जॉय करत आहेत, खेळत आहेत. तर काही चिल्ड्रन्स आहेत पहा. मेनी चिल्ड्रन्स काय करत आहेत? आकाशामध्ये काय करत आहेत? काइट्स उडवत आहेत, पतंग उडवत आहेत. तर काही मुलं बाकावर बसून, बेंचवर बसून, कुठं? बेंचवर बसून काय करत आहेत? पतंग बांधत आहे. तर काही चिल्ड्रन जे आहेत पार्कमध्ये उभारून काय करत आहेत? एकमेकांशी बोलत आहेत, चर्चा करत आहेत. तर क्लायमेट कसा आहे पार्कचा? खूपच छान दिसून येत आहे. आणि सगळे जे चिल्ड्रन्स आहेत ते काय करत आहेत? इथं एन्जॉय करत आहेत. तर अशा प्रकारे इथं आपण डिस्कशन करू शकेल. तर इंग्लिशमध्ये काय होईल पाहून घेऊया. The picture is show many children playing happily in a park. Some children are flying colorful kites in the sky. Some children are sitting on a bench and talking with each other. One child holding a kite and others are playing with that kites. There a big tree in a park with the fruits on it. The weather is nice and sunny and the children are enjoying a joyful day. तर अशा प्रकारे इथं याचं मीनिंग आपण सांगू शकतो. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे लुक ॲट द पिक्चर ऑन प्रिव्हियस पेज अँड राईट 3 सेंटेन्स ऑन एनी वन टॉपिक्स गिवन इन द बॉक्स. तर प्रिव्हियस पेजवर म्हणजेच मागच्या पेजवरच आपल्याला इथं काय करायचं आहे? पिक्चर पाहायचं आहे. त्या पिक्चरला पाहून काय करायचं आहे? इथं आपल्याला बॉक्समध्ये काही वर्ड्स देण्यात आलेले आहेत. त्या टॉपिकवर आपल्याला काय करायचे? 3 सेंटेन्स लिहायचे आहेत. एनी वन टॉपिकवर. इथं 3 टॉपिक्स देण्यात आलेले आहेत. त्या 3 टॉपिक्सवर आपल्याला 3 सेंटेन्सेस काय करायचे आहेत? लिहायचे आहेत. चला तर पाहून घेऊया. फर्स्ट वन आहे पार्क. तर पार्क रिलेटेड आपण असं लिहू शकतो. Many children are playing in the park. The park has trees, grass and a bench. The children are happy in the park. अशा प्रकारे आपण पार्क रिलेटेड सेंटेन्स इथं लिहू शकतो. तर नेक्स्ट वन आहे काइट. काइट बद्दल आपण लिहून घेऊया. The children are flying colorful kites. The kites are high in the sky. Flying kites is a fun. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे ट्रीज. तर ट्रीज रिलेटेड आपण सांगू शकतो. ट्रीज गिव्स अ शेड अँड फ्रुट्स. अ बिग ट्री इज इन द पार्क. बर्ड्स अँड ॲनिमल्स लिव्ह ऑन अ ट्रीज. तर अशा प्रकारे पार्क, काइट्स अँड ट्रीज रिलेटेड आपण इथं 3 सेंटेन्स सांगू शकतो. आफ्टर नेक्स्ट वन आहे ऑब्झर्व द पिक्चर अँड फिल इन द ब्लँक्स. तर इथं पिक्चर देण्यात आलेला आहे. तो पिक्चर ऑब्झर्व करा म्हणलेला आहे, पहा म्हणलेला आहे आणि त्या रिलेटेड इथं आपल्याला फिल इन द ब्लँक्स कंप्लीट करा म्हणलेला आहे. चला तर पिक्चर काय आहे आपण ते समजावून घेऊया. तर इथं आपल्याला 3 वर्ड्स देण्यात आलेले आहेत. काय देण्यात आलेले आहेत? 3 वर्ड्स देण्यात आलेले आहेत. कुठले आहेत ते? एम, इज अँड आर देण्यात आलेले आहेत. तर या एम, इज, आर ला आपण प्रेझेंट स्टेट ऑफ ऍक्शन म्हणतो. प्रेझेंट म्हणजेच काय? सध्या जे काही आपण वागतो, जे काही ऍक्शन करतो, म्हणजे सध्याला तुम्ही प्रेझेंट मोमेंटमध्ये जे काही ऍक्शन करता त्याला प्रेझेंट स्टेट्स ऑफ ऍक्शन म्हणतात. जेव्हा तुम्ही सध्याला जे काही मुवमेंट्स करत असता, जे काही ऍक्शन्स करत असता, तेव्हा तेथे तुम्ही
एम इज आरचाच वापर करायचा आहे. काय करायचं आहे? एम इज आर, म्हणजे सध्याला जे काही ऍक्शन करत असतात त्याच्यासाठी इथं आपल्याला एम इज आर हा वर्ड यूज करायचा आहे. तर एम कुठं यूज करणार, इज कुठं यूज करणार आणि आर कुठं यूज करणार आहे येथे आपण पाहून घेऊया. तर एम हा वर्ड स्वतःसाठी रिप्रेझेंटेड करतो. आपल्या स्वतःसाठी इथं रिप्रेझेंटेड करणार आहोत. जेव्हा आपण स्वतःबद्दल बोलत असतो, तेव्हा आपण एम हा वर्ड यूज करणार आहोत. आय म्हणजेच काय? मी. म्हणजे आपण स्वतःबद्दल बोलणार असेल तर काय यूज करणार? एम हा वर्ड यूज करणार. लाईक आय एम अ बॉय, आय एम अ गर्ल. तर इथं काय झालंय? एम हा कशासाठी आलेला आहे? कोणासाठी रिप्रेझेंटेड करतोय? आय साठी, स्वतःसाठी रिप्रेझेंटेड करतोय. तर इज हा कोणासाठी रिप्रेझेंटेड होणार आहे? कोणासाठी स्टँड होणार आहे? तर तो कोणासाठी होणार आहे? नेमिंग वर्ड साठी होणार आहे. नेमिंग, कोणाचं तरी नाव असेल, मुलगा किंवा मुलगी, त्या मुलीच्या नावाबद्दल किंवा त्या मुलाच्या नावाबद्दल आपण ही, शी किंवा इट यूज करतो. सपोज राम इज अ बॉय. आता राम म्हणल्यावर राम हा झाला मुलगा, तर राम हा काय आहे? मुलगा. तर मुलाला जो मुलगा असेल त्याच्यासाठी आपण ही हा प्रोनाउन यूज करणार आहोत. काय यूज करणार आहोत? ही. आणि ही जेव्हा हा आपण नेमिंग वर्ड जिथं यूज करतो तिथं काय येणार आहे? इज येणार आहे. जिथं नेमिंग वर्ड्स येणार आहेत, गर्ल असेल तर शी हा नेमिंग वर्ड येईल, बॉय असेल तर ही हा नेमिंग वर्ड येईल, आणि न्यूक्लिअर असेल म्हणजेच काय? फिमेल पण नाही, मेल पण नाहीये, न्यूक्लिअर असेल तर तिथं काय येईल? इट हा नेमिंग वर्ड येईल. तर तिथे इज हा प्रेझेंट स्टेट्स ऑफ ऍक्शन यूज करणार आहोत. तर आर हा कशासाठी यूज करणार आहोत? एकापेक्षा जास्त असतील जिथं, एकापेक्षा जास्त असतील, मोर असतील, एकापेक्षा जास्त जिथे असतील तेथे आपण आर हा वर्ड यूज करणार आहोत. दे, एकापेक्षा जास्त, एका ग्रुपला, जर ग्रुपमध्ये असाल, ग्रुपमध्ये एकच असणार आहात का? नाही, तर भरपूर जण असतात, तर ग्रुपला आपण दे म्हणू शकतो. वी म्हणजेच काय? आपण सगळेजण मिळून म्हणतो ना. आपण म्हणजेच काय? एकटे असतो का आपण? नाही, तर आपल्यासोबत भरपूर जण असतात, तर त्याला वी असे म्हणतात. यू हा जो वर्ड आहे तो दोघांसाठी सुद्धा वापरला जातो. तर यू आर, वी आर अँड दे आर, अशा प्रकारे एम इज आर हा जो प्रेझेंट स्टेट ऍक्शन आहे अशा प्रकारे इथे आपण वापरू शकतो. चला तर पाहून घेऊया. खाली फिल इन द ब्लँक्स देण्यात आलेले आहे ते समजून घेऊया. आय डॅश डॅश अ बॉय अ गर्ल. आय म्हणजेच काय? स्वतःसाठी जेव्हा आपण रिप्रेझेंटेड होत असतो तर तेथे एम हा वर्ड येईल. काय येईल? एम हा वर्ड येईल. तर इथं एम हा वर्ड लिहून घेऊया. आय एम अ बॉय और आय एम अ गर्ल. दॅट आफ्टर वी डॅश डॅश चिल्ड्रन. तर वी साठी काय यूज करणार आहोत आपण? आर हा वर्ड यूज करणार आहोत. तर वी आर चिल्ड्रन, आम्ही मुले आहोत. शी डॅश डॅश अ गर्ल. तर पहा, नेमिंग वर्ड साठी आलेला आहे शी साठी आपण काय यूज करणार आहोत? इज. शी इज अ गर्ल. ही इज अ बॉय. तर हीज पण काय आहे? नेमिंग वर्ड साठी आलेला आहे. तर ही साठी काय यूज करणार आहोत आपण? इज यूज करणार आहोत. तर ही इज अ बॉय. दॅट आफ्टर दे डॅश डॅश टॉकिंग. दे साठी काय यूज करणार आहोत? आर हा वर्ड यूज करणार आहोत. तर काय येईल? दे आर टॉकिंग. इट साठी काय यूज करणार आहोत? इज. तर इट इज अ बुक. यू साठी काय यूज करणार आहोत? आर. यू साठी काय यूज करणार आहोत? आर. यू आर माय फ्रेंड. तर आय साठी पुन्हा काय म्हणले? स्वतःसाठी रिप्रेझेंटेड करायचं असेल तर एम येईल. आय एम इन ग्रेड 1. दॅट आफ्टर इट आलेला आहे तर नेमिंग वर्ड आहे, तर इथं काय येईल? इज येईल. इट इज अ काऊ. अँड नेक्स्ट वन आहे लास्ट वन, यू डॅश डॅश लेट. यू साठी येणार आहे आर. यू आर लेट. तर अशा प्रकारे हा सेलिंग विथ एम इज आर आपण कंप्लीट करून घेऊ शकतो. तर आज आपण लेसन नंबर 4.8 अ जॉयफुल डे हा लेसन पाहिलो. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया असेच अनेक व्हिडिओ घेऊन. बाय बाय.